नमस्कार मित्रांनो, JK मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. चला तर आपण आज 13 मार्च 2025 रोजीचे जेवढे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न तयार होतात, ते आपण आज पाहणार आहोत. तर व्हिडिओ आवडला तर लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. प्रश्न पहिला, कोणत्या भारतीय महिलेची टाइम्स मासिकाने वुमन ऑफ द इयर 2025 यादीमध्ये निवड केली आहे? बरोबर उत्तर मित्रांनो, ऑप्शन ए पूर्णिमा देवी बर्मन यांची टाइम्स मासिकाने वुमन ऑफ द इयर 2025 यादीत निवड केली आहे. तर माहिती पाहू. हर्गिला किंवा ग्रेटर अँडज्युटंट स्टार्क या धोक्यात असलेल्या पक्ष्याच्या आणि त्याच्या पाणथळ अधिवासाचे संवर्धन करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांसाठी वुमन ऑफ द इयर या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. तसेच टाइम मॅगझिन ही एक अमेरिकन मीडिया कंपनी आहे जी 1923 मध्ये स्थापन झाली आहे. तर न्यूयॉर्क स्थित ही मीडिया कंपनी साप्ताहिक वृत्तपत्र म्हणून सुरू झाली. आता ती एक जागतिक मल्टीमीडिया कंपनी आहे. प्रश्न दुसरा, ऑलिम्पिक जागतिक हिवाळी क्रीडा स्पर्धा 2025 कोठे आयोजित करण्यात आली आहे? बरोबर उत्तर मित्रांनो, ऑप्शन बी इटली या देशामध्ये ऑलिम्पिक जागतिक हिवाळी क्रीडा स्पर्धा ही आयोजित करण्यात आली आहे. तर या स्पर्धेचा यजमान देश इटली आहे. सुरुवात 8 मार्च 2025 मध्ये झालेली आहे. तसेच बोधवाक्य भविष्य येते आहे. या स्पर्धेत एकूण 8 खेळ आयोजित केले जातील. तर इटली या देशाबद्दल माहिती पाहू. राजधानी रोम आहे. चलन युरो. राष्ट्राध्यक्ष आहेत सर्जिओ मॅटारेला. पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी. प्रश्न तिसरा, देशातील पहिल्या उभ्या बायोफिशियल सोलार प्लॅन्टचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे? बरोबर उत्तर मित्रांनो, ऑप्शन डी नवी दिल्ली या ठिकाणी देशातील पहिल्या उभ्या बायोफिशियल सोलार प्लॅन्टचे उद्घाटन करण्यात आले आहे. माहिती पाहू. नवी दिल्लीतील मेट्रो रेल कॉर्पोरेशन च्या ओखाल विहार मेट्रो स्टेशनवर देशातील पहिल्या उभ्या बायोफिशियल सोलार प्लॅन्टचे उद्घाटन करण्यात आले. तर केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या हस्ते सोलार प्लॅन्टचे उद्घाटन करण्यात आले. प्रश्न चौथा, मिस वर्ल्ड 2025 मध्ये होणाऱ्या जागतिक कार्यक्रमासाठी कोणत्या राज्याचे यजमान म्हणून निवड झाली आहे? बरोबर उत्तर मित्रांनो, ऑप्शन बी तेलंगणा या राज्याची मिस वर्ल्ड 2025 मध्ये जागतिक कार्यक्रमासाठी यजमान म्हणून निवड झाली आहे. तर मिस वर्ल्ड पहिली आवृत्ती ही 1951 मध्ये झालेली आहे. तर मुख्यालय लंडन, युनायटेड किंगडम या ठिकाणी आहे. तसेच संस्थापक आहेत एरिक मोर्ले, अध्यक्ष ज्युलिया मोर्ली. तसेच भारतात प्रतिष्ठित मिस वर्ल्ड स्पर्धा ही 72वी आवृत्ती आहे. तसेच मिस वर्ल्ड स्पर्धा ही सर्वात प्रतिष्ठित सौंदर्य स्पर्धांपैकी एक आहे. तर उद्देश आहे बुद्धिमत्ता आणि प्रतिभेसह सौंदर्य साजरे करण्यासाठी ओळखली जाते. तेलंगणा राज्याबद्दल माहिती पाहू. राजधानी आहे हैदराबाद. स्थापना झाली आहे 1 जून 2014. राज्यपाल आहेत जिष्णुदेव शर्मा. मुख्यमंत्री आहेत रेवंत रेड्डी. राज्यसभा सीट आहेत 7. लोकसभा सीट आहेत 17. विधान परिषद सीट आहेत 40. विधानसभा सीट आहेत 119. तर तेलंगणामधील महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान पाहू. मुर्गावणी राष्ट्रीय उद्यान, कास ब्रह्मानंद रेड्डी राष्ट्रीय उद्यान हे 2 तेलंगणा राज्यातील महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत. प्रश्न 5वा, महाराष्ट्रातील पहिले गुलाबाचे गाव कोणते ठरले आहे? बरोबर उत्तर मित्रांनो, पारापार हे गाव गुलाबाचे पहिले गाव ठरले आहे. तर इतर काही राज्य सरकारने घोषित केलेली गावे पाहू आपण. पहिले पुस्तकाचे गाव भिलार, पहिले नाचणीचे गाव कुसुंबी, पहिले फुलपाखराचे गाव महादरे, महाराष्ट्रातील पहिले सौर ग्राम गाव मण्याची वाडी, पहिले मधाचे गाव माघार महाबळेश्वर सातारा या ठिकाणी, पहिले कॅशलेस गाव घसे मारवाडा ठाणे, पहिले फळाचे गाव धुमाळवाडी, पहिले कवितांचे गाव उभादांडा, पहिले डिजिटल गाव हरिसाल, पहिले आधार गाव टेंभली, पहिले वायफाय गाव पाचगाव, पहिले वादमुक्त गाव कापडगाव, देशातील पहिले कार्बन न्यूट्रल गाव पल्ली,
आणि भारतातील पहिले सौर ऊर्जेवर चालणारे गाव मोढेरा गुजरात या ठिकाणी आहे. प्रश्न 6वा, बिमस्टेक युवा शिखर परिषद 2025 कोठे आयोजित करण्यात आली होती? बरोबर उत्तर मित्रांनो, ऑप्शन सी गुजरात या ठिकाणी बिमस्टेक युवा शिखर परिषद 2025 आयोजित करण्यात आली होती. तर माहिती पाहू. आयोजन हे 7 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी दरम्यान करण्यात आले होते. स्थान आहे गांधीनगर गुजरात या ठिकाणी. तर केंद्रीय मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले होते. तर मुख्य विषय होता माझा तरुण भारत. तर उद्देश आहे सदस्य देशांना हाती घातलेल्या युवा नेतृत्वाखालील उपक्रमाबद्दल अनुभवांना अंतर्दृष्टीची देवाणघेवाण करण्यासाठी बिमस्टेक देशांच्या तरुणांना एका एकत्रित व्यासपीठावर आणणे हा या मागचा मुख्य उद्देश होता. तर गुजरात या राज्याबद्दल माहिती पाहू आपण. राजधानी आहे गांधीनगर. स्थापना झाली आहे 1 मे 1960. मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल. राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत. लोकसभा सीट आहेत 26. राज्यसभा सीट आहेत 11. तसेच विधानसभा सीट आहेत 182. तर महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान पाहू आपण. गिर राष्ट्रीय उद्यान, वेळवदर राष्ट्रीय उद्यान, बासंडा राष्ट्रीय उद्यान, सागरी राष्ट्रीय उद्यान हे गुजरात राज्यातील महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत. प्रश्न 7वा, ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलच्या अहवालानुसार 2024 मध्ये कोणत्या देशात सर्वाधिक भ्रष्टाचार झाला आहे? बरोबर उत्तर मित्रांनो, ऑप्शन ए दक्षिण सुदान या देशामध्ये ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलच्या अहवालानुसार सर्वाधिक भ्रष्टाचार झाला आहे. तर इतर काय माहिती पाहू. जागतिक भ्रष्टाचार निर्देशांक 2024 जारी करणारी संस्था आहे ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल. तसेच हा अहवाल 11 फेब्रुवारी 2025 रोजी जाहीर झाला. भारताचा क्रम आहे 96व्या. तसेच गेल्या वर्षी 93व्या स्थानावर आपला प्यारा भारत देश होता. तर जगातील सर्वात कमी भ्रष्टाचार असणारे प्रथम 4 राष्ट्रे आहेत डेन्मार्क, फिनलँड, सिंगापूर आणि न्यूझीलंड हे जगातील सर्वात कमी भ्रष्टाचार असणारी राष्ट्रे आहेत. प्रश्न 8वा, ग्लोबल टीचर प्राइज 2025 कोणी जिंकला आहे? बरोबर उत्तर मित्रांनो, ऑप्शन ए मनसूर अल मनसूर यांनी ग्लोबल टीचर प्राइज 2025 जिंकला आहे. तसेच 2024 सिस्टर झेफ यांनी जिंकला आहे आणि 2023चा केशिया थॉर्प यांनी जिंकला आहे आणि 2022चा रणजित डिसले यांनी ग्लोबल टीचर प्राइज हा पुरस्कार जिंकलेला आहे. तसेच हा पुरस्कार विकी फाउंडेशन तर्फे वार्की फाउंडेशन तर्फे दिला जातो. हा पुरस्कार ज्या शिक्षकांचा त्यांच्या विद्यार्थ्यावर आणि त्यांच्या समुदायावर प्रेरणादायी प्रभाव पडला आहे अशा शिक्षकांना हा पुरस्कार दिला जातो. तर पहिला पुरस्कार हा 2015 मध्ये देण्यात आला. विजेता आहेत नॅन्सी ॲटवेल. बक्षीस आहे $1 दशलक्ष. प्रश्न 9वा, टाटा संस्थेचे चेअरमन एन चंद्रशेखर यांना कोणत्या देशाने नाइटहूड पुरस्काराने सन्मानित केले आहे? बरोबर उत्तर मित्रांनो, ऑप्शन ए इंग्लंड या देशाने टाटा संस्थेचे चेअरमन एन चंद्रशेखर यांना नाइटहूड या पुरस्काराने सन्मानित केले आहे. माहिती पाहू. भारत आणि इंग्लंड देशांदरम्यान व्यापारी संबंध वृद्धिंगत करण्यासाठी टाटा समूहाने केलेल्या प्रयत्नांबद्दल हा सन्मान जाहीर झाला आहे. तर इंग्लंडचे राजे चार्ल्स तिसरा यांनी हा सन्मान जाहीर केला आहे. तर इंग्लंड या देशाबद्दल माहिती पाहू. राजधानी आहे लंडन. सम्राट आहेत चार्ल्स तिसरा. चलन आहे पाऊंड स्टर्लिंग. प्रश्न 10वा, ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 विजेता संघ कोणता आहे? बरोबर उत्तर मित्रांनो, ऑप्शन ए आपला प्यारा भारत देश हा ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा विजेता संघ आहे. माहिती पाहू. आयोजक आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद. संस्करण आहे 9वे. तर यजमान देश आहे पाकिस्तान. सुरुवात झाली होती 19 फेब्रुवारी ते 9 मार्च या दरम्यान. एकूण संघ 8 होते. सामने एकूण 15 खेळवण्यात आले आहेत. तर अंतिम सामना हा दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियम येथे खेळवण्यात आला. तर कोणकोणता देश होता? आपला प्यारा भारत देश आणि न्यूझीलंड ह्या 2 देशांदरम्यान अंतिम सामना खेळवण्यात आला. तर जिंकणाऱ्या संघाला रक्कम आहे 19.5 कोटी
आणि उपविजेता संघाला आहे 9.72 कोटी. तर उपविजेता संघ हा न्यूझीलंड आहे. तर आपला प्यारा भारत देश हा 2025 ची तिसरी ट्रॉफी जिंकलेली आहे. तसेच पहिली ट्रॉफी 2002 मध्ये जिंकलेली आहे आणि दुसरी ट्रॉफी 2013 मध्ये मिळवलेली आहे.